कोपरगांव के सुभाष नगर की उषा गंगाधर पवार ने एमपीएससी में सफलता हासिल कर पूरे शहर का नाम रोशन किया है। उषा बेहद गरीब परिवार से आती है। बचपन में पिता का देहांत हो गया। माँ सफाई करके घर चलाती थी और भाई जूते पॉलिश करके बहन के पढ़ाई के लिए पैसे जमा करता था। उषा कहती है, ये मेरी नहीं, मेरी माँ और भाई की मेहनत की जीत है। उन्होंने सपना देखा और मैंने उसे पूरा किया। और अब हमने उषा पवार से बात की है। चलिए सुनते हैं उनकी जुबानी उनके सफलता की कहानी। इथेच झालं कोपरगावला। सर माझं मी एम इंग्लिश एक पोस्ट ग्रॅज्युएशन फिमेल आहे। माझं शिक्षण सर 1ली ते 7वी पर्यंत नगरपालिका शाळा क्रमांक 3 आणि 8वी ते 10वी MK आडवमध्ये मी होती। 11वी ते 15वी पर्यंतचं शिक्षण मी SHM कॉलेज कोपरगावला केलं आणि एम इंग्लिश मी KTHM कॉलेजला केलं सर। म्हणजे स्टेप बाय स्टेप स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट मी केलं। ज्या 16 मुख्य परीक्षा मी आज दिल्या आणि त्याचे एक बेनिफिट्स असे मिळाले की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मधून राज्यसेवा टॉप आहे मी। सर्वात मोठी राज्यसेवा असते ही। राज्यसेवेच्या पुढे काहीच नसतं। त्याच्यानंतर मुलं UPSCचं प्रिपरेशन करतात, IAS IPS होतात आणि PCS स्टेट PCS म्हटलं जातं इन शॉर्टमध्ये। आणि स्टेट PCS मधली राज्यसेवा ही सर्वात टॉपच्या सर्वात क्लास 1च्या पोस्ट आहे। म्हणजे लाल दिव्याची गाडी तुमची फिक्स असते, पण हा लाल दिवा सहसा आयोग देत नाही। याच्यासाठी तुमचे खूप कष्ट, तुमची मेहनत, तुमची जिद्द आणि तुम्ही त्या सिलेबसकडे कसं बघतात ते डिझाईन पण त्यांनी तसं केलेलं आहे। आणि 6 पेपर तुम्हाला काढायचे, 6 पेपर तुम्हाला काढायचे। 6 पेपरसाठी तुमची मेहनत, तुमचं पूर्ण एका दिवसाचं 12 तासमधून तुम्ही किती तास म्हणजे 24 तासातून तुम्ही किती तास अभ्यास करतात त्याच्यावर पण आहे। तुम्हाला तुमचा त्याग करावा लागतो। मेन म्हणजे त्याग आणि शिका। त्याग केल्यानंतरच तुम्हाला सक्सेस भेटतं। म्हणजे सतत करत राहणं हे जे कीवर्ड आहे ना, सतत करत राहणं स्वतःला। त्याच्यात मी MPSC मध्ये ऑलरेडी आत्ता 16 आहे, तेव्हा मी 11 का 12ला थांबून घेतलं होतं 2020ला। कारण कंटिन्यू आयोगाचं इट इज नॉट जोक। तुम्ही आयोगाच्या पेपरमध्ये तुम्ही STI पण देताय, ASO देताय, सब रजिस्ट्रार देताय, PSI तर मी इतके वेळा दिली की मला ते PSI लोकच कंटाळले असतील ग्राउंडला घेऊन कारण निघत नव्हतं माझं। आणि मी स्वतःला ठरवलं की कारण आयोगाचं कंबाईन बी हे जेव्हा घेतं तर आयोग आधी प्रत्येक याला कट ऑफ वेगवेगळा लावलं जातं। एक कट ऑफ लावलं जातं, एक मेरिट लिस्ट थांबून जाते। तुमचे मार्क जर 100 पैकी तुम्हाला 70 मार्क पडले असेल ते ही 1/4 मायनस करून तेवढे जर तुम्हाला पडले, तुम्ही जर 60-65ला असतील तर हे तुमचे सिक्युअर मार्क असतात, तुम्ही मेन्स देऊ शकतात। हे तिथं जेव्हा मुलाला समजते की 60+ मार्क असले की मुलगा शुअर म्हणतो की माझं मेन्सला मी मेन्स देणार आहे आयोगाची। कारण पूर्वनंतर मुख्य परीक्षा असते, त्याला मेन्स म्हणतात इंग्लिशमध्ये। ती मुख्य परीक्षा आपल्याला द्यावी लागते। त्याच्यासाठी जो सिलेबस असतो आयोगाच्या म्हणजे पहिले PSIला तुम्हाला कायदे पाहिजे होते आणि STIला पहिले तुम्हाला म्हणजे इकॉनॉमिक्स आलं पाहिजे, कारण तुम्हाला इकॉनॉमिक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे। आणि ASOसाठी तुम्हाला पॉलिटी ऐकतात। मेन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मंत्रालयात जॉब भेटतो, त्याच्यामुळे तुम्हाला कायदे सगळे माहिती पाहिजे, मंत्रालयातला पॉलिटीचा सगळा विषय तुमचा अभ्यास। असा आयोगाचा आधी डिझाईन होता। आता सगळ्यांनी आयोगाने काय केलं, सगळं सिलेबस एकत्र केलं आणि एकच कंबाईन ठेवलेली। त्याच्यामुळे मी आधी सगळे आले होते, कारण मला मार्क्स इतके छान पडायचे, 60, 65, 67, 70ही क्रॉस केले। तरी एवढी मी मेन्स दिली, प्री काढली, मेन्स एवढ्या मार्काने दिली, तरी माझं 1.75 ने ASO राहिली। मला तेव्हाच खरंच डिप्रेशन आलं होतं। पण माझी आई इथे बसलेली आहे, ती मला म्हटली की मी तिला बोलली की मला लग्न करायचं आहे, तू कसाही पोरगा आण। माझी बहीण नाशिकला राहतात, कंपनीत जॉब करतात। म्हटलं एखाद्या कंपनीतला येडावाकडा पोरगा आण, मी कसंही लग्न लावून घे, मी त्या पोराला कधी सांगणार नाही की मी एवढं दिलंय तुझ्याशी। लग्न करणारी बायको खूप टॉपची आहे, त्या मुलाला मी नंतर सांगेल की मी एवढं दिलं, त्याची इच्छा असेल मला शिकवायची तर मी करेल। पण आई माझी खूप छान मला म्हटली की मी एवढं तुझ्यासाठी जळते, काबाड कष्ट करते, मी जिद्द तुझी सोडणार नाही। भले मला वडील नसेल, पण तू माझी वडील आहे, माझी आई आहे। तू जितकं दिलंय ना ते मला कोणीच दिलं नसेल। तर माझी आई म्हणे तुला पुण्याला तू परत जा आणि पुण्याला परत कर। मला पुण्याला सर मला 13-14 हजार रुपये मंथली लागायचे, जे माझा भाऊ, माझी आई मला कसंही जमवून मला द्यायचे म्हणजे द्यायचे। कारण पुण्याचा खर्च साधा नाही आहे सर। आणि एका साध्या कुटुंबामध्ये जिथं बूट पॉलिशला रोज 200-300 रुपयाची कमाई होते, ती पण भेटली पाहिजे। मला मंथली जेवढे पैसे येत होते, पण मी पुण्यात राहिली आणि माझा प्रत्येक खर्च हा फिक्स होता की आपण एवढेच याला खर्च करायचे। म्हणजे सर मी सकाळचा नाश्ता कधी केला नाही, कारण 15 रुपयाची 20 रुपयाची प्लेट मला अफोर्डेबल नव्हती। आणि मुलं कटिंग घ्यायचे, फुल घ्यायचे, मी 5 रुपयाची कटिंग पिऊनही सोपे होऊन जायचे। मी हे जे खर्च केलं स्वतःला 8 दिवसातनं किंवा एका महिन्यात एक समोसा, पाववडा एवढी मी खाणारी मुलगी, पण मी कधी स्वतःवर खर्च केला नाही, डे जातात। पण माझ्या आई भावाने असं काही माझ्यावर फोर्स केला नाही। उलट माझ्या भावांनी नेहमी मला सांगितलं, बूट पॉलिशचे जितके पैसे यायचे
शालेय साहित्य आणून 2015 पासून सर मी करते हे कंटिन्यू. तर आज 2025 म्हणजे टोटल 10 वर्ष झाली सर. पण मी याच्यात 16 मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू दिले सर. मी माझं सेल्फ स्टडीमुळे मी कुठं क्लासेस, कारण 1-1.25 लाख रुपये माझ्याकडे नाही आहे सर. माझं घर विकावं लागेल मला. त्याच्यामुळे मी एवढी जिद केली नाही, कारण मी पोरांना पाहिजे हे लोकसत्ता वाचते, मी लोकसत्ता वाचते, हे लोकराज्य वाचते, मी लोकराज्य वाचते. याच्या डेक्सर पॉलिटीचं बुक आहे कोळंबे सरांचं, मग मी कोळंबे घेतलं. हे जे बघून बघून जे मी केलंय सर, मी कुणाला विचारलं. आणि नंतर पुरी मला आज असं झालंय की मला पोरी म्हणतात की मॅडम सिलेबसची 5 मिनिटं जर बसला सर, त्याच्याकडे फोन नाही आहे, त्या विद्यार्थ्याला अवघड जाईल आज बसायला. की फक्त पुस्तक येतो, आळस गेल, खिडकी बघल, हे बघल, त्या पुस्तकाकडे थोडा वेळ बघत राहील की हा पुस्तक माझ्याकडे बघतो. हे सिच्युएशन आहे सर, रिअली आहे. पण ते पुस्तक तो पोरगा उघडलं पाहिजे, त्याच्यात त्याने वाचलं पाहिजे, सिटिंग त्याला जमली पाहिजे. मी 1 तासापासून बसलोय, मी 2 तासापासून बसलेलो आहे. हे जेव्हा त्याला कम्फर्टेबल होईल, त्याला मॅच झालं पाहिजे ते वातावरण, त्या खुर्चीचं, त्या डेस्कचं, त्या पुस्तकाचं, हे सुरू करावं लागलं सर. अचानक नाही होणार. अचानक तुम्ही लायब्ररीत जाऊन बसून नाही शकत. तुम्हाला ते कम्फर्ट करावं लागेल नेहमी, की खुर्चीवर बसणं, उठणं, खुर्ची हळूच वाजवणं, आपल्या आवाजाचा त्रास कुणाला होणार नाही. हे तिकीट तुम्हाला, तर मी एकच म्हणेल, तुम्हाला जर तुमचं गोल अचीव्ह करायचं असेल ना, टेक्नॉलॉजी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे सर. तर मॅट बॉक्सही होऊ शकतो तुमच्या आयुष्यामध्ये सर. अभ्यास करताय तर तुमचं प्लीज डेस्कवर फोन नको आहे. फोन तर एक तर तुम्ही म्हणजे सायलेंटवर ठेवू नका, वायब्रेट डायरेक्ट स्विच ऑफ करा. कारण तुम्हाला गोल ठरवायचा आहे सर, तुम्हाला तो गोल काहीतरी देणार आहे. तुम्ही सारखे मेसेज बघता आणि सोशल मीडिया सर, व्हॉट्सअप असतील, टेलिग्रामला तर आयोगाचे सगळे नोटिफिकेशन येतात, कारण टेलिग्रामला आहे. आणि फेसबुक असतील तर हे ग्राउंड लेवलचे अधिकारी पाहिजे. कारण तुम्ही जर ग्राउंड लेवलहून आज अधिकारी पद घेशाल ना, महाराष्ट्र सरकारचं खूप काम सोपं होणार आहे. कारण त्या विद्यार्थ्याला पूर्ण ग्राउंड लेवल माहीत असते. ते मी जेव्हा पुण्याला गेले, मला कोणीच मदत केली नाही सर. मला एका मुलीने फक्त सांगितलं होतं की पुणे रूम्सला ॲपला जा, तिथे टेलिग्रामला मुलींचे रूम्सचे अवेलेबल असतात. मी ते शोधलं सर. मी स्वतः पुण्याला गेली. माझ्यासोबत भाऊ होता ना, आई होती. आज जे मुलं आई वडील घेऊन जातात, मी कुणाला घेऊन गेली नाही सर. मी स्वतः रूम शोधलं. रूम अशा मुलींमध्ये असं तिथे 7 मुली राहतात. मी 8वी मुलगी होती 2 BHK मध्ये. आणि एकदम ढेकणात राहणं, ढेकून भरपूर त्या रूममध्ये. माहीत सांगितलं नव्हतं, कारण मुलगी रूम सोडून देईल. मी स्वतःच सगळं शोधलं सर. लायब्ररी शोधली, अभ्यास कसा शोधला. कारण जेव्हा मी नाशिकला होती सर, मी तेव्हा 3 मुख्य परीक्षा देऊन मी पुण्यात जात होते. मला काही नवीन शिकायचं नव्हतं सर. कारण मला भावाला, मी बहिणीलाही ठेवलं. माझ्या मोठी बहिणीला बरोबर माहीत होतं की माझा टाईम, हिचा फोन कधी ऑन असतो. ती माझ्या आईला सांगायची की आता फोन ऑन असेल, कॉल कर. म्हणजे सर इतकं पंक्च्युअली MPSCने जे शिकवलंय ना सर मला स्पर्धे परीक्षेने, माझ्या पूर्ण दिल्या. मी एवढे टॉपची क्लास 1ची दिली नव्हती, फर्स्ट क्लास 1 होती. आणि फर्स्ट क्लास पहिल्यांदा क्लास 1 दिली. क्लास 1 पण अशी दिली सर, 100 पैकी 65 मार्क. जोक नाही सर, ते 50च्या पुढे मार्क देत नाही, ते कानकुस करतात. पण त्यांना मी खूप आवडली. माझ्यातला तो डेअरिंगपणा, आय कॉन्टॅक्ट असेल, माझं बोलणं त्या पॅनल, आदरणीय पॅनलला खूप आवडलं. आणि 65 मार्क सर. हे म्हणेल की जेवढे कोपरगाव वासी असतील, जे आजूबाजूचे खेडे वगैरे असतील, नक्की तुम्ही पुण्यासारखं मॉडेल यूज करा. तुम्ही पुण्यात एकदा जाऊन बघा. पेठेत नारायण पेठेत, नवी पेठेत तुम्ही मुलांना फक्त जा आणि बघा. तुमच्या मुलाला न्या. लायब्ररी कशी आहे, ते मुलं कसं अभ्यास करतात ते बघा. आणि इथं जे लोक खरंच संपत्ती आहे, त्यांच्याकडे श्रीमंत आहे, त्यांचं घर रिकामं आहे, ते दुसरीकडे राहतात, तिथं लायब्ररी ओपन करा. कारण माझ्यासारखी गरीब मुलगी सकाळी धुणं भांडे घरातलं करून कमीत कमी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत अभ्यास करू शकते ना. माझा बाहेरचा खर्च वाचतोय. तुम्ही जर ती लायब्ररी अवेलेबल केली, अभ्यासिका अवेलेबल करून दिली, चांगली फॅसिलिटी तिथे दिली, तर ती विद्यार्थी बाहेर जाणार नाही, ती तालुका सोडणार नाही, ती जिल्हा सोडणार नाही. त्याच्यामुळे मी कोपरगाव वासल्यांना एवढीच रिक्वेस्ट करेल की खरंच तुमच्या मुलांना वगैरे असेल तुमच्याकडे तर नक्की अभ्यासिका ओपन करा. तुम्ही धाडशी बना, धाडस, मुलींमध्ये धाडस आणा. आपल्या मुलीला एकटं सोडा. तुम्ही निगेटिव्ह ते सोडून द्या, समाज काय बोलतो काय नाही. तुम्ही निगेटिव्ह, आपल्या मुलीवर विश्वास आहे ना, जग उडत गेलं. आपल्याला काय घेणं देणं नाही, जगाशी नका विचार. तर आपल्या मुलीला बाहेर काढा. आपल्या मुलीला सांगा की तू ही उषा पवार आज DYSP झालेली, त्याच्यापेक्षा IPS होऊ शकते. ही मुलगी अशी झाली तर तू करू शकते. ही आपल्या गल्लीतलं झाली. आणि माझा नेहमी सपोर्ट राहील अशा मुलींना. नेहमी मी म्हणजे पुस्तकांचा, तुमचं राहण्याचा, तुमच्या जेवणाचा, तुमचा लायब्ररीचा खर्च, हे खर्च आहे सर. म्हणजे मी तुम्हाला बोलली ना, मला 13,000ची टोटल लागायची पुण्याला. मी हे इथं गावात का ओपन करायला म्हणते सर, की तुमचा घरातला पूर्ण खर्च मायनस होईल. तुमचा पुस्तकाचाच खर्च राहील फक्त सर. तुमचं जाण्याचा, पुढे जाण्याचा, तिथं स्टे करण्याचा जो सगळा खर्च येतो सर. की तुमच्या आयुष्यात एखादा व्यक्ती जर गेला, माझे वडील गेले सर, तर हे अपयशच आहे माझ्या आयुष्यातलं. कारण ते जर राहिले असते, आज मी IPS लेडी, तुम्ही आज मला IPS म्हणून इंटरव्ह्यू माझा घेतला असता सर, एक IPS लेडी मी राहिली असते सर. हे माझ्यासाठी राहिलं असतं. अपयश कुठेही भेटतं, घरातून भेटतं, कुठेही भेटतं. स्पर्धा, नॉट अ स्पर्धा परीक्षा, अपयश प्रत्येक ठिकाणी सर. तो तुम्ही कसं घेतात ते तुमच्यावर डिपेंड. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.